कोकणाची निसर्ग सौंदर्यता आणि कोकणातले समुद्र किनारे हे संपूर्ण पर्यटकांना भुरळ घालत असतात। 3 महिन्यांच्या पावसाळी विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा कोकणातील हे पर्यटन स्थळ बहरलेली पाहायला मिळतात। मी आहे सध्या दिव्यागर मधल्या या समुद्र किनाऱ्यावर। अनेक पर्यटक आता या समुद्र किनाऱ्यांवर लाटांचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले पाहायला मिळतात। 3 महिन्यांमध्ये पावसाळी खबरदारी किंवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने हा संपूर्ण पर्यटन स्थळ आहे तो बंद ठेवला होता। मात्र 3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता असंख्य पर्यटक या समुद्र किनाऱ्यांवर आनंद लुटण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे येथील छोट्या मोठ्या व्यावसायिकांमध्ये नवचैतन्य प्राप्त झालेलं पाहायला मिळत आहे। येथील जे व्यावसायिक आहेत त्याच्यामधील जे घोडागाडी असेल, स्पोर्ट्स राईड्स असतील किंवा बनाना राईड्स असतील याचा संपूर्ण आनंद लुटताना आता हे पर्यटक दाखल झालेत। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, त्यांच्याशी थेट बातचीत करूयात। दादा, काय सांगाल, कुठून आलात? 3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर कोकणामध्ये आलात, कसं वाटतंय, कसा आनंद लुटताय? छान वाटतंय। आम्ही पुण्याहून आलेलो आहे, माझ्यासोबत आम्ही 20 जण आहोत। 5 फॅमिली आहेत आमच्या आणि स्वतः या कोकणाचा आनंद घ्यायसाठी आम्ही 2 दिवसापासून इथेच आहोत आणि आज तर खूप मजा येते आम्हाला इथे। आम्ही बनाना राईड घेतली, त्यानंतर आम्ही टांगा घेतला, आता आणखी स्पोर्ट्स बाईकचा आनंद घेतोय। खूप छान वाटतंय, वातावरण पण चांगलं आहे, त्यामुळे आम्ही प्रत्येकाला खूप आनंद होतोय। आपल्यासोबत काही महिला पर्यटक देखील आहेत। ताई, काय सांगाल, कुठून आलात, कसं वाटतं या समुद्र किनाऱ्यांवर? अतिशय छान वाटतंय। समुद्र म्हटलं की मुलांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होतो। त्याचप्रमाणे आम्हाला लेडीजला पण एक जॉबिंग मतलब वर्किंग वुमन आहे आम्ही, थोडंसं आम्हाला चेंज मिळतं, पाण्यामध्ये आनंद करायला मिळतं। म्हणजे वरून ऊन जरी असली तरी आम्ही इथे एन्जॉय करतो। दादा, काय सांगाल, कसं आहे इथलं? काही वेगवेगळ्या पदार्थांची चव घेतली असाल तुम्ही, कसं वाटतं? एकीकडे भटकंती, एकीकडे पदार्थांची चव, काय कुठला आनंद जास्त लुटतात? बिलकुल, सी फूड कोकणामध्ये आल्यानंतर कोकणाचं जो काही स्पेशालिटी आहे ती आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आवर्जून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो। सी फूड, सोलकढी याची चव जी या वातावरणामध्ये मिळते आपल्याला, ती आपल्याला तिकडे मिळत नाही। या वातावरणाचा आणि पदार्थाचा जो मेळ आहे, हा संगम आहे इथे, हा आपल्याला इथे घ्यायला मिळतो। नक्कीच। तर आपण बघताय हे पर्यटक वेगवेगळ्या जिल्ह्यातनं या ठिकाणी दाखल झालेत। निसर्गाची सौंदर्यता, त्याच्यासोबत निसर्गातील हे समुद्र किनारे आहेत, येथील पदार्थांची चव आहे ही अप्रतिम आहे। हे पर्यटक मागील 2 दिवसांपासून या समुद्र किनाऱ्यांवर आनंद लुटताना पाहायला मिळतात। कोकणामधले हे समुद्र किनारे पर्यटकांना मागील 3 महिन्यांपासून भुरळ घालत होते, मात्र पावसाळी खबरदारी म्हणून हे पर्यटन स्थळ होती ती बंद होती। मात्र 3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता ही पर्यटन स्थळ पुन्हा बहरलेली पाहायला मिळतात। त्यामुळे आता ही जे पर्यटक आहेत ते शनिवार रविवारचा विकेंडला मोठ्या संख्येनं दिव्यागर या समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेत आणि असंख्य या पर्यटन स्थळांवर ही पर्यटक आहेत ते आता या ठिकाणी भेटी देत आहेत। त्यामुळे येथील छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्यामध्ये देखील नवचैतन्य प्राप्त झालेलं पाहायला मिळतंय। गणेश मापरलकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।